आणि भाजपच्या दृष्टीने विधान परिषदेच्या निवडणुकीत एक जागा विशेष महत्त्वाची होती। ही जागा होती चंद्रपूर गडचिरोली वर्ध्याची जागा आणि याच जागेवरनं भाजपचे अरुण लाखानी हे बिनविरोध विजयी झालेत आणि यानंतर कार्यकर्ते आणि कुटुंबियांनी जोरदार जल्लोष केला। अरुण लाखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही आहेत। सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेचा विवाह सारंग लाखानी यांच्याशी होणार आहे। अवघ्या काही दिवसांवरती हे लग्न आलंय आणि त्याचपूर्वी आपल्या वडिलांच्या विजयाच्या आनंदात सारंग लाखानींची पावलं थिरकलेली पाहायला मिळाली। प्रचंड पैशाचा गैरवापर या निवडणुकीत झालेला आहे। कोणती रोकटोक नाही, बेरोकटोक सगळा प्रकार सुरू आहे आणि बेखौफ निवडणूक यंत्रणा आहे की निवडणूक हा प्रकार देशात शिल्लक आहे की नाही माहिती नाही। मात्र सगळे गंभीर विषय आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते सगळे जर विरोधी पक्षाचे 5-5 लाख रुपये वाटत असतील आणि गरीब आदिवासी भागात राहणारे लोक जे नेतृत्व करतायत त्यांना पैशांचा आमिष जर दाखवलं, त्यांनी कधी जे पाहिले नाही आयुष्यात तेवढे पैसे जर त्यांना मिळत असतील तर त्यांचं नुकसान करण्याचाही मला काही अधिकार नाही। आणि अशा पद्धतीच्या घोडेबाजाराच्या निवडणुकीत आणि अशा प्रकारच्या या सर्व पद्धतीत माझा विश्वास नाही आणि माझ्यासारख्या माणसाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढणं शक्य नाही।